सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. मी श्री डी एम कुंभार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय हेल्थ अँड डिसीजेस या टॉपिकचा चौथा भाग. इन्फेक्शन थ्रू ॲनिमल्स. प्राण्यांच्या मार्फत रोगाचा संसर्ग कशा प्रकारे होतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स हा पॉईंट सुरू करण्यापूर्वी कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? सो लुक युअर फर्स्ट क्वेश्चन. विच मेजर्स आर टेकन ॲट युअर होम टू कंट्रोल द रॅट्स. तुमच्या घरामध्ये उंदीर आहेत, घुशी आहेत, यांच्या संख्येवर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर तुम्ही काय करता? सो लुक युअर. To control the rats, there is cleanliness and hygiene in the house. It will not get infested with rats. उंदरांची संख्या जर कमी करायची असेल तर घरामध्ये मुख्य क्लीनलीनेस अँड हायजीन. घरामध्ये काय पाहिजे? स्वच्छता पाहिजे. क्लीनलीनेस, घर कसं पाहिजे? स्वच्छ पाहिजे. अँड हायजिक, सर्व प्रकारची स्वच्छता घरामध्ये राहणाऱ्या लोकांनी सुद्धा घेतली पाहिजे किंवा घरामध्ये सर्व प्रकारची स्वच्छता ठेवली पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय? हाऊस शुड बी नीट अँड क्लीन. घर कसं पाहिजे? नीट नेटकं आणि स्वच्छ असं पाहिजे. ट्रॅप्स कॅन बी लेड फॉर कॅप्चरिंग द रॅट. घरामध्ये जर उंदीर असतील तर त्यांना पकडण्यासाठी त्यांचा एक सापळा मिळतो, पिंजरा मिळतो, तो घरामध्ये असणं आवश्यक आहे. वन कॅन कीप द कॅट ॲज अ पेट. काही लोक काय करतात? उंदरांची संख्या कमी करण्यासाठी घरामध्ये मांजर पाळतात, जेणेकरून ते मांजर त्या उंदरांना खाऊन टाकतं आणि घरातील उंदरांची संख्या कमी होते. प्रेझन्स ऑफ कॅट मेक्स द रॅट व्हॅनिश. त्यामुळं मांजराच्या उपस्थितीमुळं उंदरांच्या संख्येवर परिणाम होतो, उंदीर नष्ट होतात. रोडेंटिसाइड्स कॅन बी यूज्ड टू किल रॅट्स. काही लोक काय करतात? उंदरांना मारण्यासाठी रोडेंटिसाइडचा वापर करतात, म्हणजे घातक विषारी केमिकलचा वापर करतात, म्हणजे पॉयझनस केमिकल वापरून या उंदरांचा नायनाट करतात. सो ॲज लाईक यू कंट्रोल द रॅट्स इन युअर होम. नाव नेक्स्ट क्वेश्चन. व्हाय इज इट नेसेसरी टू केअर अबाउट हेल्थ ऑफ डोमेस्टिक डॉग्स, कॅट्स अँड बर्ड. Why is it necessary to care about the health of domestic dogs? आपले जे घरगुती प्राणी आहेत, म्हणजे घरगुती कुत्रे आहेत, कॅट्स आहेत, बर्ड्स आहेत, म्हणजे घरामध्ये जे तुम्ही कुत्रे पाळता, मांजर पाळता, पक्षी पाळता, यांच्या आरोग्याची काळजी घेणं का गरजेचं आहे? डोमेस्टिक ॲनिमल्स अँड पेट्स आर सस्पेक्टिबल्स टू इन्फेक्टिव्ह डिसीजेस जस्ट लाईक ह्युमन्स. मानव जसा संवेदनक्षम आहे तसेच हे जे घरातील प्राणी आहेत किंवा जे पक्षी आहेत, दे आर सस्पेक्टिबल टू इन्फेक्टिव्ह डिसीजेस. म्हणजे रोगाचा संसर्ग करण्यास ते काय असतात? सस्पेक्टिबल असतात, संवेदनक्षम असतात, ज्याच्यामुळं मानवास रोग होऊ शकतो. सम ॲनिमल्स कॅन ऑल्सो ॲक्ट ॲज कॅरियर ऑर वेक्टर्स ऑफ डिफरंट डिसीजेस. काही प्राणी काय करतात? वेगवेगळ्या रोगांचे वाहक असतात, म्हणजे रोगांचा प्रसार करणारे वाहक असतात. दे आर कॅरियर्स. म्हणजे काही प्राण्यांना जर रोग झाला तर त्या रोगाचा संसर्ग इतर लोकांना होऊ शकतो. ड्यू टू देअर सिकनेस देअर इज पॉसिबिलिटी ऑफ पासिंग सच इन्फेक्शन टू अस. ड्यू टू देअर सिकनेस म्हणजे असे प्राणी जर आजारी पडले तर तिथे एक अशी शक्यता आहे की त्यांचं इन्फेक्शन आपल्यालासुद्धा होऊ शकेल. म्हणजे घरामध्ये जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, हे कधी ना कधी आजारी पडतात आणि त्यांचा जो रोग आहे त्या रोगाचा संसर्ग आपल्याला होऊ शकतो किंवा होण्याची शक्यता आहे. These animals cannot explain their pain and suffering, and thus only we should understand and care for health of our pet dogs, cats and birds. हे जे प्राणी आहेत ते स्वतःला होणारा त्रास किंवा त्यांना होणाऱ्या वेदना आपल्याला सांगू शकत नाहीत किंवा स्पष्ट करू शकत नाहीत. म्हणूनच आपल्याला समजलं पाहिजे की या प्राण्यांच्या आरोग्याविषयी
आपणच स्वतः काळजी घेणं गरजेचं आहे किंवा आरोग्याची काळजी घ्यावी लागते हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन वी शेअर सम. इज देअर एनी रिलेशन बिटवीन पिजन्स, स्ट्रे ॲनिमल्स अँड ह्युमन हेल्थ? इज देअर एनी रिलेशन बिटवीन पिजन्स, पिजन मीन्स कबूतर, स्ट्रे ॲनिमल्स भटके प्राणी आणि मानवी आरोग्य, किंवा ह्या कबुतरांचा आणि भटक्या प्राण्यांचा मानवी आरोग्याशी काय संबंध आहे का? तर पहा, ड्यू टू पिजन्स द रेस्पिरेटरी डिसीजेस कॅन बी ट्रान्समिटेड. पिजनमुळे काय होतं, श्वसनाचे विकार जे आहेत ते होतात. रेस्पिरेटरी डिसीज म्हणजे आपली जी श्वसनसंस्था आहे त्याच्यावरती डायरेक्ट परिणाम होतो. ॲस्थमा अँड ॲलर्जिक डिसीजेस आर सेड टू बी लिंक्ड विथ पिजन्स. ॲस्थमा, दमा सर्वांना माहीत आहे. अँड ॲलर्जिक डिसीजेस म्हणजे ॲलर्जी असणारे जे काय रोग आहेत, दे आर सेड टू बी लिंक्ड विथ पिजन्स. हे जे रोग आहेत ते कबुतराशी संबंधित आहेत किंवा कबुतराच्या सानिध्यात जर तुम्ही असाल तर त्यांच्याशी रिलेटेड असणारे हे सगळे रोग आहेत. The feathers and dropping of pigeons can cause such reaction and affect our health. The feathers, पंख, कबुतराचे जे पंख आहेत, पिसं आहेत, and dropping of pigeons, त्यांची जी विष्ठा आहे, they can cause such reaction and affect our health. म्हणजे कबुतराचे जे पंख आहेत आणि त्यांची जी विष्ठा आहे, it can cause such reactions, त्यांच्यामध्ये काही रिॲक्शन होतात, अभिक्रिया होतात आणि दे आर अफेक्ट आवर हेल्थ, आपल्या आरोग्यावरती परिणाम करतात. द स्ट्रे ॲनिमल डू नॉट हॅव एनी ओनर्स. भटक्या प्राण्यांचा विचार केला तर त्यांना कोणताही मालक नसतो किंवा यांना कोणताही ओनर नसतो, ते कुठेही भटकतच असतात. दस दे आर नॉट गिवन वॅक्सिनेशन ऑर मेडिसिन्स, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची लस दिली जात नाही किंवा कोणत्याही प्रकारची औषध उपाययोजना त्यांच्यावर केली जात नाही. म्हणजे हे जर प्राणी आजारी पडले तर त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं लसीकरण केलं जात नाही, त्यांना औषधे दिली जात नाहीत. नो वन टेक केअर ऑफ देअर हेल्थ, त्यांच्या आरोग्याची काळजी कोणीही घेत नाही. सम ऑफ द स्ट्रे ॲनिमल्स आर कॅरियर्स ऑफ रेबीज. मग या भटक्या प्राण्यातील काही प्राणी हे काय असतात, कॅरियर्स ऑफ रेबीज, रेबीज रोगाचे वाहक असतात. जर एखाद्या प्राण्याला रेबीज रोग झाला तर ते इतरांनासुद्धा करू शकतात. देअर बाईट मे कॉज ट्रान्समिशन ऑफ रेबीज टू ह्युमन्स. अशा प्राण्यांनी जर मानवाचा चावा घेतला किंवा मानवाला चावले, माणसास चावले तर रेबीज या विषाणूचं ट्रान्समिशन त्यांच्या शरीरात होतो आणि हा रोग माणसालासुद्धा होतो. The health of humans is thus at danger due to pigeons and stray animals. अशा पद्धतीनं मानवाचं जे आरोग्य आहे ते आरोग्य या कबुतरांच्यामुळं आणि भटक्या प्राण्यांच्यामुळं धोक्यात येतो. सो दिस इज अ रिलेशन बिटवीन पिजन्स, स्ट्रे ॲनिमल्स अँड ह्युमन हेल्थ. नाव इज द नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट आर इफेक्ट ऑफ रॅट्स, कॉक्रोचेस ऑन ह्युमन हेल्थ? व्हॉट आर इफेक्ट्स ऑफ रॅट्स, उंदीर घुशी यांचा मानवाच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो, अँड कॉक्रोचेस, झुरळांचा सुद्धा मानवाच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो ते आपल्याला इथं पाहायचं आहे. रॅट्स आर होस्ट ऑफ फ्ली विच कॅरी बॅक्टेरिया फॉर प्लेग. रॅट्स आर होस्ट, उंदीर जे आहेत ते उंदीर काय असतात, यजमान असतात. यजमान म्हणजे काय की त्यांच्या शरीरावर पिसवांचा वावर असतो, म्हणजे पिसवांचं एक होस्ट असतं. म्हणजे सहसा उंदीर बघितलं तर उंदराच्या शरीरावरती काय असतात, पिसवा असतात. या ज्या पिसवा आहेत ह्या पिसवा काय करतात, प्लेग या रोगाचे वाहक बनतात. या ज्या पिसवा आहेत प्लेग या रोगाचे काय म्हणतात, वाहक बनतात. म्हणजे उंदरावरील ज्या पिसवा आहेत त्या पिसवा प्लेग या रोगाचे वाहक असतात, त्यांच्यास ते कारणीभूत असतात. थ्रू रॅट्स द प्लेग कॅन बी स्प्रेड इन ह्युमन पॉप्युलेशन्स. मानवी वस्तीमध्ये उंदरांच्यामुळे प्लेग या रोगाची लागण होते, प्लेग या रोगाची साथ येते. कॉक्रोचेस आर प्रोव्हन टू बी कॅरियर्स ऑफ टायफॉइड्स. ज्या पद्धतीनं उंदीर हे प्लेगचे वाहक आहेत त्याच पद्धतीनं कॉक्रोचचा विचार केला, दे आर कॅरियर्स ऑफ टायफॉइड्स, टायफॉइडचे ते वाहक आहेत.
बोथ ऑफ देम कंटॅमिनेट अँड डिस्ट्रॉय आवर फूड्स. हे दोन्ही काय करतात, आपलं जे घरी असणारं अन्न आहे ते अन्न कंटॅमिनेट करतात म्हणजे दूषित करतात, अँड डिस्ट्रॉय नष्ट करतात. Therefore, rats and cockroaches have direct effects on human health. म्हणूनच हे जे उंदीर आहेत, झुरळ आहेत, ते काय करतात, मानवी आरोग्यावरती डायरेक्ट इफेक्ट करतात, प्रत्यक्ष परिणाम करतात. सो ॲज लाईक वी शेअर्स ऑल क्वेश्चन इन दिस गिवन पॉईंट. नाव शेअर्स नेक्स्ट पॉईंट रेबीज. या व्हिडिओमधील मुख्य पॉईंट आहे रेबीज. रेबीजच्या रोगासंबंधी आपण इथं माहिती घेतोय. सो लुक हिअर, दिस इज अ व्हायरल डिसीज. रेबीज जो आहे तो कसा आहे, व्हायरल डिसीज म्हणजे विषाणूजन्य रोग आहे. म्हणजे याचे व्हायरस असतात आणि हे व्हायरस काय होतात, पसरतात, आणि व्हायरस पसरल्यामुळं आपल्याला रेबीज हा रोग होतो. इट ऑकर ड्यू टू बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी, कॅट एक्सेट्रा. इट ऑकर्स ड्यू टू बाईट ऑफ इन्फेक्टेड डॉग्स. आधीच एखाद्या कुत्र्याला जर रेबीजची लागण झालेली असेल आणि असा कुत्रा जर आपल्याला चावला तर आपल्याला रेबीज होऊ शकतो. जसा कुत्र्यामुळे रेबीज होऊ शकतो त्या पद्धतीनं रॅबिट आहे, मंकी आहे, कॅट आहे, यांच्या चावण्यानं सुद्धा आपल्याला रेबीज होऊ शकतो. व्हायरस एंटर द ब्रेन वाया न्यूरॉन्स. हे जे व्हायरस आहेत ते आपल्या मेंदूमध्ये मज्जातंतूद्वारे प्रवेश करतात. द व्हायरस एंटर्स ब्रेन वाया न्यूरॉन्स म्हणजे मज्जातंतूद्वारे आपल्या मेंदूमध्ये हे व्हायरस काय करतात, प्रवेश करतात. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम्स ऑफ दिस डिसीज. या रोगाचं एक मुख्य लक्षण विचारात घेतलं तर ते मुख्य लक्षण काय, हायड्रोफोबिया. व्हॉट इज मीन हायड्रोफोबिया, म्हणजे पाण्याला जर पाहिलं तर पाण्याची भीती त्याला वाटते. म्हणजे ज्याला रेबीजची लागण झालेली आहे अशा व्यक्तीला जर पाणी दिसलं तर पाण्याला पाहून ही व्यक्ती घाबरायला सुरुवात करते किंवा ही व्यक्ती घाबरते. इन दिस केस द विक्टीम शोज एक्स्ट्रीम फिअर वॉटर. या रोगामध्ये त्या रोग्याला पाण्याची नाहक भीती वाटते. सहजपणे विचार केला तर कोणतीही नॉर्मल व्यक्ती पाण्याला घाबरत नाही, पण रेबीजची लागण झालेली व्यक्ती, या व्यक्तीला जर थोडं जरी पाणी दिसलं तर पाण्याची प्रचंड भीती या व्यक्तीला वाटते. रेबीज इज फेटल डिसीजेस. रेबीज काय, फेटल डिसीज आहेत म्हणजे प्राणघातक रोग आहे. एखाद्या व्यक्तीला रेबीज झाला तर त्याचा जीवसुद्धा जाऊ शकतो, इतका हा घातक रोग आहे. हाऊएव्हर फॅटॅलिटी कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टाइमली व्हॅक्सिनेशन बिफोर ऑनसेट ऑफ सिम्पटम्स. जरी हा रोग प्राणघातक असला तरीसुद्धा जर तुम्ही हा रोग होण्यापूर्वीच लस टोचून घेतली, वेळेतच लस टोचून घेतली, तर तुम्ही स्वतःचा जीव वाचवू शकता. सिम्पटम्स स्टार्ट टू अपियर विदिन 90 to 175 days ऑफ डॉग बाईट्स. रेबीजची लागण झालेल्या कुत्र्याचा चावा जर माणसाला झाला तर त्याची लक्षणं ही 90 ते 175 दिवसात दिसतात. विदिन 90 to 175 days म्हणजे 90 ते 175 दिवसांच्या कालावधीत ही लक्षणं दिसायला सुरुवात होते. सो दिस इज अबाउट रेबीज. रेबीजची आपण इथं थोडक्यात माहिती घेतली. नाव शेअर्स सिम्पटम्स ऑफ रेबीज. एखाद्या व्यक्तीला रेबीज झाला तर त्याची लक्षणं काय असतात. सो लुक हिअर, फेवर फॉर 2 to 12 weeks. त्या व्यक्तीला 2 ते 12 आठवडे ताप राहतो. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला 2 आठवड्यापासून 12 आठवड्यापर्यंत ताप येत असेल तर हे लक्षण कशाचं आहे, रेबीजचं लक्षण आहे. एक्झॅग्रेशन इन बिहेवियर. वर्तनात अतिशयोक्तीपणे बदल होतो. म्हणजे नॉर्मल व्यक्तीचं जे वर्तन आहे ते वर्तन ह्या व्यक्तीचं राहत नाही, कारण यांचं वर्तन कसं होतं, अतिशयोक्तीपणे. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा ते अतिरेक करतात, कुठल्याही गोष्टीमध्ये अतिशयोक्ती दाखवतात. आणि तिसरं आहे हायड्रोफोबिया, म्हणजे पाण्याची नाहक भीती, म्हणजे विनाकारण पाण्याला घाबरणे. सो दीज आर द सिम्पटम्स ऑफ दिस रेबीज.
These are the symptoms of this rabies. Now here's the next points. Internet my friend. संगणकाच्या मदतीनं तुम्ही काय करायचं आहे? वॉच द व्हिडिओज अबाउट रेबीज ऑन इंटरनेट. इंटरनेटवरती तुम्ही काय करायचे तर रेबीजचे व्हिडिओ पाहायचे आहेत. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑन रेबीज. मेक अ लिस्ट अँड डिस्कस विथ फ्रेंड्स. तुम्ही काय करायचं आहे? कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट व्हेरियस प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑन रेबीज. रेबीजचा प्रतिबंध कशाप्रकारे करता येतो या संदर्भात माहिती गोळा करायची आहे. अँड मेक अ लिस्ट, त्याची यादी करायची आहे. अँड डिस्कस विथ फ्रेंड्स, तुमच्या वर्गातील मित्रांच्या बरोबर त्याची चर्चा करायची आहे. सो ॲज लाईक वी शेअर्स रेबीज. नाव देर आर गिवन टू क्वेश्चन्स. कॅन यू टेल्स, तुम्ही सांगू शकता का? बघा आता जो पॉईंट तुम्ही बघितला त्या पॉईंटच्या आधारे तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरे इथं द्यायची आहेत. सो लुक युअर फर्स्ट क्वेश्चन. व्हाय द ॲनिमल केक्स अँड देअर लिव्हिंग प्लेसेस शुड नॉट बी नियर द किचन्स. आपल्या घरामध्ये जे स्वयंपाकघराच्या स्वयंपाकघरामध्ये किंवा स्वयंपाकघराच्या जवळ पाळीव प्राण्यांचे पिंजरे किंवा त्यांचं निवासस्थान का नसावं याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. सेकंड क्वेश्चन आहे डिपेंडिंग अपॉन विच सिम्पटम्स रेबीज कॅन बी आयडेंटिफाईड. कोणत्या लक्षणाच्या सहाय्यानं एखाद्या व्यक्तीला रेबीज झाला आहे हे तुम्ही शोधू शकाल. आय होप you understand these 2 questions and you find out answer of these questions. या व्हिडिओच्या मदतीनं तुम्ही या 2 प्रश्नांची उत्तरे शोधू शकाल याबद्दल मला खात्री आहे. Now we stop here and see you again in next video. आता आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये. याचाच पुढचा भाग घेऊ. पण अजूनसुद्धा जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.